विटा शहरातील नामांकित शैक्षणिक संस्थेमध्ये एक धक्कादायक आणि वेदनादायी प्रकार उघडकीस आला आहे। मॉडर्न एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अत्यंत तुटपुंजा पगाराविरोधात अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे। आम्ही हाडाचे शिक्षक आहोत, विद्यार्थ्यांचे नुकसान कधीच होऊ देणार नाही, पण आम्हालाही किमान एखाद्या मजुरा एवढा तरी पगार मिळावा ही आमची माफक अपेक्षा आहे, अशी हळवी पण ठाम भावना शिक्षकांनी पालकांसमोर व्यक्त केली आहे। गेल्या 8 महिन्यांपासून संस्थेच्या व्यवस्थापनाकडे लेखी व तोंडी मागण्या करूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। वारंवार विनंत्या करूनही व्यवस्थापनाने दुर्लक्ष केल्यामुळे शिक्षकांना नाईलाजाने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला। शिक्षकांचे स्पष्ट म्हणणे आहे, विद्यार्थ्यांचे कोणत्याही स्वरूपाचे नुकसान होणार नाही। प्रसंगी जादा तास घेऊ, सुट्टीच्या दिवशी शिकवू, पण आमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आम्ही किती काळ गप्प बसून सहन करायचा। शिक्षकांनी पालकांना आवाहन केले आहे की कोणत्याही अफवा किंवा गैरसमजुतींना बळी न पडता सत्य परिस्थिती समजून घ्यावी आणि त्यांच्या न्याय मागण्यांना पाठिंबा द्यावा। विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शैक्षणिक गुणवत्ता आणि शिस्त अबाधित राहील याची हमीही त्यांनी दिली आहे। शिक्षक हा समाजाचा दीपस्तंभ मानला जातो, पण त्याच दीपस्तंभाला जर जगण्यासाठी झगडावे लागत असेल तर ही केवळ संस्थेची नव्हे तर संपूर्ण समाजाची शोकांतिका आहे। भरल्या पोटी शिक्षकांनी शिकवावे ही मागणी जर आंदोलन म्हणून मांडावी लागत असेल तर ही शिक्षण व्यवस्थेची मोठी शोकांतिका आहे। आता प्रश्न केवळ पगाराचा नाही तर शिक्षकांच्या सन्मानाचा आहे। व्यवस्थापनाने तातडीने दखल घेऊन या अन्यायाचा अंत करावा अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।